नमस्कार मैत्रिणो, दिवाळीनिमित्त बेसन लाडू करणार आहे मी। चला रेसिपी बघूया। कढई गरम करून 1 वाटी साजूक तूप घेतले। 1 वाटीला हे थोडं कमी आहे। छान गरम करून घ्यायचं। गरम केल्यानंतर 2 वाट्या बेसन घालूया आणि मंद गॅस राहू द्यायचा, जास्त मोठा नाही राहू द्यायचा। छान खरपूस भाजून घ्यायचा, त्याला खमंग वास सुटतो घरात। मंद गॅस केला ना छान भाजल्या पण जाईल आणि कच्चं पण नाही राहणार। आणि थोडासा तो बारीक रवा घालणार आहोत आपण। रवा टाकल्यामुळे खायच्या वेळेला लाडू चिटकत नाही, असा खायला पण छान लागतो। बघा छान भाजून घेतला आहे मी। थंड झाले की त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकणार आहे मी। तुमच्या आवडीनुसार थोडी वाढवता असेल तर वाढवू शकता। 1 वाटी घातलेली आहे, बारीक दळून चाळून घेतलेली आहे। एकजीव करून घेऊया त्याला। पूर्ण थंड झालेला आहे। मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊया। चप्पट करा किंवा गोल करा। सारोळी लावून घेतलेली आहे। काहीतरी वेगळं करावं म्हणून बघितलं आणि काजूचा काप लावला आहे खालच्या साईडला। छान असे पूर्ण लाडू वळून घेणार आहे मी। बघा मग बेसन लाडू तयार आहे। नक्की करून बघा, कमेंट मध्ये सांगा कसे झाले आहेत लाडू।